या ठिकाणी आपण दीपाली पांडुरंग पाटील मॅडम यांचा फोटो आपण पाहत आहोत, ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्विमिंग चॅम्पियनशिप जी एशिया पॅसिफिक जी दिल्ली या ठिकाणी 1994 साली झाली होती, तर त्या ठिकाणी त्यांचा तो सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय। आणि पिंपरी चिंचवडचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम वाढवण्याचं काम या मॅडमनी या स्विमिंग क्षेत्राच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ही मोठी ढाल त्यांची ह्या स्विमिंग क्षेत्राशी संबंधितच ॲक्टिव्हिटीच्या ज्या माध्यमातून मिळालेली आहे। त्याचबरोबर स्थानिक लेवलच्या ह्या ट्रॉफीज या ठिकाणी त्यांना मिळालेल्या आहेत। आज आपण दीपाली पांडुरंग पाटील उर्फ दीपाली गुणेश पुरंदरे मॅडम यांच्याशी संवाद साधत आहोत, ज्या बाबासाहेब पुरंदरे घराण्याशी संबंधित त्यांचा नातेसंबंध किंवा त्यांच्या भावकीत मोडतील असं त्यांचं नातं आहे आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत। पिंपरी चिंचवडचा औद्योगिक नगरी म्हणून जो लौकिक आहे तो क्रीडा नगरीमध्ये परावर्तित करण्याची क्षमता त्यांनी वाढवलेली आहे आणि क्रीडा नगरी कशी होईल याचं योगदान पण त्यांनी दिलेलं आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, तुम्ही लहानपणी या नेहरूनगर मगर स्टेडियमवरती तुम्ही स्विमिंगच्या माध्यमातून सराव केलेला आहे, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे, तर लहानपणाच्या त्या सरावासंदर्भात तुम्ही काय सांगाल? लहानपणी बहीण अशी आठवण सांगते की वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांनी आम्हाला पाण्यात खेळण्यासाठी मौजमजेसाठी म्हणून नेले होते आणि खेळता खेळता बहिणींच्या आणि बहिणीच्या मैत्रिणींच्या सहवासात मी पोहायचा आनंद घेऊ लागले आणि वयाच्या 4थ्या वर्षापासून वडिलांनी मला शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवण्यास सुरुवात केली आणि 5व्या वर्षापर्यंत मला स्विमिंग मधले 3 प्रकार येत होते, फ्रीस्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोक। तर मग वयाच्या 5व्या वर्षी सुरुवातीला वडील मला एका स्पर्धेसाठी घेऊन गेले की मुलगी काय चमक दाखवते बघू आणि पहिल्याच स्पर्धेला मी सर्व प्रकारांमध्ये सुवर्ण पदक मिळवले आणि ही माझी स्विमिंगची सुरुवात होती। मॅडम, ज्या वेळेला तुम्ही हे लहानपणी स्विमिंग करत होता आणि त्यावेळेला हे वेगवेगळे स्ट्रोक चे हे करतात, त्यावेळेला तुम्ही तुमच्या वडिलांचं जे कौशल्य शिकवण्यामधलं आणि इतर जे कोचेस प्रशिक्षक यांच्यामध्ये काय कंपॅरिझन तुम्ही करत होता का त्यावेळेला? हो, वडील खूप वाचन करायचे आहाराविषयी आणि स्ट्रोकचं शास्त्रशुद्ध शिकवण्याविषयी आणि स्वतः पाण्यात उतरून शिकवायचे, आमच्या आहाराकडे लक्ष ठेवायचे आणि रोज ते स्वतः आमचं डाएट आणि प्रॅक्टिस प्लॅन करून ते स्वतः घ्यायचे। मॅडम, तुम्ही जे एशिया पॅसिफिक जो अनुभव आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची ती टुर्नामेंट आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? 1994 साली मी वयाच्या 13व्या वर्षी जेव्हा त्या एशिया पॅसिफिक कॅम्पसाठी सिलेक्ट झाले तेव्हा 3 आठवड्याचा कॅम्प होता आणि 3 आठवड्यानंतर मग स्पर्धा झाली। स्पर्धा अतिशय सुंदर होती, 14 देश त्याच्यात सहभागी झाले होते, चीन, फिलिपाईन्स, तैपाई असे ते देश होते आशिया खंडातले एशिया पॅसिफिक आणि तिथे स्पर्धेत पण चांगली कामगिरी झाली। 0.25 फ्रॅक्शननी भारताची रिले टीम मध्ये मी ज्याच्यात होते तर 4थ्या पदकावर समाधान मानावे लागले, पण स्पर्धा अतिशय उत्कृष्ट होती, मोलाची होती। मॅडम, त्यावेळेला काय कोणकोणते देश तुम्हाला किंवा देशांशी संबंधित काय आठवतं त्यावेळेची माहिती? जपान, तैपाई, फिलिपाईन्स असे होतो, हाँगकाँग वगैरे। मॅडम, तुमचे जे नॅशनल लेवलला तुम्ही सहभाग घेतलेला आहे वयोगटानुसार, तर साधारण त्यावेळेची स्पर्धेचा कसा सराव किंवा कशी कॉम्पिटिशन होती आणि त्यावेळेला कुठं कुठं गेले, काय आयडिया माहिती तुम्हाला? हो, मी पहिल्यांदा जेव्हा नॅशनलला सिलेक्ट झाले तेव्हा मी 7वीत होते, त्याच्यानंतर सलग प्रत्येक वर्षी 2 नॅशनल, एक स्कूल नॅशनल्स आणि एक एज ग्रुप नॅशनल अशा दरवर्षी 2 नॅशनल करत असे। तर त्याच्यासाठी पूर्णपणे सराव हा वडील घेत होते आणि डाएट सुद्धा वडीलच प्लॅन करून त्याप्रमाणे आम्ही करत होतो आणि मात्र त्याच्यासाठी जसं तुमची लेवल वाढत जाते स्टेट लेवल, नॅशनल लेवल, त्याप्रमाणे तुम्हाला त्या खेळासाठी जास्त वेळ द्यायला लागतो, जास्त श्रम घ्यायला लागतात आणि कोच चांगले असल्यामुळे हे सगळं शक्य झालं। मॅडम, तुम्ही जे सांगितलं की तुम्ही स्वतः व्हेटरन्स मध्ये पण सहभागी झाला होता, तर
आज व्हेटरन्स मध्ये लेडीज सहभागी होत नाही, जे उच्च वयोगटामध्ये लेडीजला सगळा संसाराचा सहभाग येतो. तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी पण झाला होता, तर त्या सहभागासंदर्भात आणि एकूण त्या अडचणी संदर्भात काय सांगाल? साधारण लेडीजचं 23-24 वर्षी लग्न झाल्यानंतर मुलं बाळा आणि संसार याच्यामध्ये थोड्या लेडीज अडकले जातात. तर स्पर्धेमध्ये असं पाहिलं गेलं की 25 ते 30 वयोगटामध्ये स्पर्धा चांगली होती, लेडीज खूप उत्साहाने सहभागी होत होत्या. पण नंतर 30 ते 40 किंवा 45 पर्यंत महिलांचा सहभाग खूप कमी होता. पण 45 वर्षानंतरच्या गटामध्ये खूप कॉम्पिटिशन होती. महिला थोड्याशा घरच्या जबाबदाऱ्यातनं मुक्त झाल्यावरती स्वतःला वेळ देत आहेत आणि स्वतःचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुरुवातीला स्विमिंग करतात आणि नंतर मग स्पर्धेचाही आनंद घेतात. मॅडम, तुम्ही जे 4 स्पर्धामध्ये सहभागी घेतला, तर त्या स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाल्या आणि कशा? पहिली नॅशनल मी जी केली ती मुंबईला होती, दुसरी इंदोरला होती, तिसरी राजकोट आणि चौथी हैदराबाद. तर वेटरन्समध्ये एक व्यक्ती 4 इव्हेंटमध्ये भाग घेऊ शकते आणि 2 रिलेमध्ये भाग घेऊ शकते. तर 4ही ठिकाणी मी 4ही इव्हेंट्समध्ये गोल्ड मिळवलेला आहे आणि रिलेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत काही ठिकाणी गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ अशी पदक. निश्चितच मॅडम, तुमच्या माध्यमातून ही चांगलं दर्जाचं योगदान पिंपरी चिंचवडला मिळालेलं आहे. तर जी क्रीडा नगरी म्हणून जी वाढ व्हायला अपेक्षित आहे, त्या माध्यमातून तुमचं योगदान खूप चांगलं आहे. हे जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय फायदा होतो हे काय सांगाल मॅडम? नक्कीच. स्विमिंग हा एकच व्यायाम प्रकार असा आहे जो पूर्ण आपल्या शरीराच्या आपण म्हणू की केसापासून नखापर्यंत असे एक म्हण आहे. तर ती पूर्ण स्विमिंग मध्येच फक्त व्यायाम होऊ शकतो. सर्व ऍथलेटिक्स घ्या किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम घ्या ज्याच्यामध्ये फक्त अप्पर बॉडी किंवा फक्त लोअर बॉडीचा व्यायाम होतो. पण स्विमिंग हा एकमेव असा व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो, प्लस तुमचं कार्डिओ चांगलं राहतं, हृदयाचं कार्यक्षमता चांगली राहते आणि दिवसभर ताजेतवाने उत्साही वाटते. इंजुरीज कमी असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा व्यायाम सगळेजण कोणत्याही वयोगटात करू शकतात. मॅडम, तुमचे मिस्टर हॉर्स रायडिंग क्षेत्रामध्ये काम करतात, साहसी खेळ म्हटलं जातं, आणि तुम्ही स्वतः सुद्धा एका शाळेमध्ये स्विमिंगचं प्रशिक्षण देता. तर सरांच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? हॉर्स रायडिंग कुठं आणि कशा पद्धतीने केलं जातं तुमचं? राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आहे, भारतातली पहिली मुलींची सैनिकी शाळा आहे. तिथे माझे मिस्टर हॉर्स रायडिंगचे प्रशिक्षक आहेत आणि 5वी ते 12वी पर्यंतच्या मुलींना त्यांच्या वयोगटानुसार, त्यांच्या उंचीनुसार घोडे दिले असतात आणि बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये हॉर्स रायडिंग हा एकमेव गेम असा आहे ज्याच्यामध्ये जेंडर डिफरन्स नसतो. म्हणजे की मुलं आणि मुली असा वयोगट न करता जी कुठली स्पर्धा असते ती मुलं आणि मुली यांनी एकाच वयोगटात कॉम्पिट करायची असते. जर का एखादी मुलगी पहिली येते तर ती मुलींमध्ये पहिली असं न असता ती ओपन कॅटेगरीमध्येच पहिली असते आणि ती सर्व मुलांना मागे टाकून नंबर तिचा आलेला असतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लिंगभेद असा नसतो. त्याच्यामुळे हा खरंच एक धाडसी खेळ आहे असं. आणि तुम्ही जे स्कूलला शिकवता तर त्याविषयी काय सांगाल? किती मुलं तुम्ही प्रशिक्षणात आहे? स्विमिंग माझ्याकडे दरवर्षी ठराविक संख्येमध्ये मुलं असतात, 70 ते 80. ते विविध वयोगटातली असतात. काही मुलांना बेसिक पासून शिकवायला लागतं, काही मुलांचं ऍडव्हान्स ट्रेनिंग घ्यायला लागतं. त्याप्रमाणे त्यांचे ग्रुप करून त्याप्रमाणे ट्रेनिंग दिलं जातं आणि सर्व स्ट्रोक शिकवले जातात. ऍडव्हान्स लेवल पर्यंत प्रॅक्टिस घेतली जाते. मॅडम, तुम्ही आता जे प्रशिक्षण देता आणि सर ज्या वेळेला घेत होते किंवा तुम्ही शालेय लेवलला तुम्ही सहभागी होऊन जवळजवळ 14 नॅशनल तुम्ही केलेले आहेत, तर त्यावेळेची कॉम्पिटिशन आणि आताची कॉम्पिटिशन ह्या संदर्भात तुम्ही काय कम्पॅरिझन कराल? काय त्यावेळी जे पालक उत्साही होते आणि ज्यांना खेळाचं महत्व होतं असे पालकच किंवा म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा मुलांमध्ये इन्व्हेस्ट करू शकत होते किंवा खर्च करू शकत होते असेच पालक आणि मुलं स्पर्धेला यायची. पण आता अवेअरनेस खूप वाढला आहे. प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी कुठला ना कुठला तरी खेळ खेळला पाहिजे आणि त्याच्या मागचा पहिला उद्देश असा असतो की तो फिट राहायला पाहिजे, हेल्दी राहायला पाहिजे आणि त्यातही मग तो मुलगा जर का चांगली प्रगती करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे हल्ली समाजामध्ये आणि आई वडिलांकडनं, कुटुंबियांकडनं प्रोत्साहन चांगलं मिळतं. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन खूप आहे.
मॅडम तुमची दिदी पण आता 6वीला खेळते तर 6वी शिक्षण घेते तर त्याच्यामध्ये काय दिदी संदर्भात काय सांगाल? ती सुद्धा स्वतः चांगली हॉर्स रायडर आहे आणि तिच्या पण 5 स्टेट लेवल कॉम्पिटिशन्स मध्ये तिने भाग घेतलेला आहे. जम्पिंगचं ट्रेनिंग सुरू आहे. तिचं कोणत्या क्षेत्राचं ट्रेनिंग आहे? जम्पिंग, हॉर्स रायडिंग मधलं जम्पिंग ह्याचं ट्रेनिंग. बर. आणि आता तुम्ही जे कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होता त्यामध्ये लेडीजचा सहभाग किती येतो ज्या आयांचा म्हणजे थोडक्यात? हो, आया आता जागरूक व्हायला लागल्या. निदान स्वतःच्या तब्येतीसाठी का होईना त्या आता शिकतायत आणि जर का त्यांना जसे की आमच्या वडिलांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आम्हाला त्यांच्याकडनं बाळकडू मिळालं तसं मीही प्रयत्न करत असते की जास्तीत जास्त महिलांना शिकवून प्रोत्साहन द्यावं. चांगला योग्य गुरु मिळाला तर नक्कीच ते आई प्रगती करू शकतात लग्नानंतरही किंवा वयाची कुठलीही मर्यादा न ठेवता कोणत्याही वयात महिला या स्विमिंग शिकू शकतात आणि स्पर्धेत सुद्धा सहभाग घेऊ शकतात. निश्चितच. मॅडम तुमच्या माध्यमातून या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलनी ह्या पिंपरी चिंचवडच्या क्रीडा विकासामध्ये क्रीडा नगरीच्या विकासामध्ये सुद्धा चांगलं काम या ठिकाणी घडतंय या मुलाखतीच्या माध्यमातून. तर तुम्ही ही मुलाखत दिली त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.